स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. व्हेरी गुड. शेवटी आई ती आईच है ना. आता हा कुणा टोमणा मारलास रे तू? हा, खबरदार हा माझ्या सुनेला काही बोललास तर, कळलं ना? अजून मारेन तुला. आणि शहाणा माणूस कुणी आपल्या आईच्या आणि बायकोच्या प्रेमाची तुलना करतं का? हा, अगं पण मी कुठे शहाणा आहे? मी तर सरळ सरळ वेडा आहे आणि तिथेच तर गडबडलंय सगळं. आदित्य काय बोलतोस तू? हे काही नाही ग माई, एकाच ठिकाणी बसून बसून बोर झालोय ना, म्हणून गंमत केली जराशी. पण हे काय गंमत करायची पद्धत झाली का? हा, पुन्हा अशी गंमत करायची नाही, कळलं ना? ओके. चला आता हे पटकन पिऊन टाक. मेघना तू ये, मी पुढची तयारी करते. काय हो, काय करताय? हळू बोला. म्हणजे इथे आहे कोण ऐकायला? शक्ती फिरत असतात, शक्ती त्या ऐकतात. तुम्हाला नाही कळणार. हो, आहे काय त्यात? मंत्र आहे, मंत्र. बाबाजींचा? हुशार झालात तुम्ही. लगेच ओळखलेत. आता एवढं आपण बोलतोय तर एकदा नाव घ्या ना त्याचं. बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी अजून एकदा, अजून एकदा. बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी लक्ष असू द्या. अजून एकदा. हो पुढे आता. बाबाजींनी ऐकलं ना तर रागवतील ते. चालेल तुम्हाला? नाही. अहो पण हे मंत्र वगैरे बांधून देताय कोणाला? जावयानं द्यायचा हा मंत्र. काय? जावई बापूंना? अहो नको हो, काहीतरी भानगड करू नका. माहिती आहे मला, मागच्या वेळचं सगळं लक्षात आहे माझ्या. तुम्ही काय ते काय सगळे वेडे समजलात मला, हो ना? पण झालाच ना, ऍक्सिडेंट झाला ना, संकट येत आहेत ना त्यांच्यावर. खरंच हो. बापाचं मन आहे, कळवळतो. हा हा सगळा खटाटोप मेघनांच्या आणि जावया बापूंच्या भल्यासाठीच करतो ना. आज तुम्ही ते मला काय वाटेल ते म्हणत मी आज त्यांचं नाव घेणार. अहो अहो नको, ऐका माझं. त्यांनी तुम्हाला सांगितलंय की नाही हाका नाही मारायच्या म्हणून? नको अहो, रागावतील होते तुमच्यावर. चालेल का तुम्हाला? नाही. नाही ना, मग तुम्ही त्यांची माफी मागा बघू. चुकून मनात आलं म्हणा. हो हो हो, चुकलो मी. पण प्लीज जावई बापूंवर मेघनांवर लक्ष असू द्या. मी मनात सुद्धा विचार नाही आणणार नाव घ्यायचं. आता नाही ना रागवणार ते? नाही रागवणार. आता लवकरच मेघनांच्या घरी जाऊन त्यांच्या दारात हा मंत्र बांधूया. काय करताय तुम्ही हे? प्लीज असं काही करू नका हो. अहो मला कळतंय मी काय करतोय ते. आता मला सांगा, हे त्यांच्या हातात नेऊन दिलं
तर स्वीकारणार आहेत का ते? पुन्हा समजतील मला मॅड. हा मंत्र द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे. तो कसा द्यायचा आहे ते मी द्यायचं आहे. तुम्ही नाव घ्या. घ्या. बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. आदित्य, ए आदित्य. अहो काकू तुम्ही काय आणलंय तसं म्हणून धावत येणार आहे का आतून बाहेर? हा विसरत वाटत त्याच्या पायाला लागले ते. अगं बाई, अहो रोजची सवय आहे ना म्हणून आपल्या हाका मारतीये. हा आदित्यला हाक मारली का हो तुम्ही? अगं हो, त्याला माझ्या हातची इडली चटणी आवडते ना म्हणून गरमागरम करून आणलीये. अगं बाई, पण आताच सूप घेतलंय हो त्यानं. हा अरे देवा, मला वाटलं त्याला खायला आवडेल म्हणून आपला घाट घातला मी. असं कसं खाईल ना तो? तुम्ही एवढ्या प्रेमाने आणलंय म्हटल्यावर निदान चव तरी नक्की बघेल. द्या मी त्याला सांगते ना. घे सावकाश सावकाश. हा माई, अगदी तुमच्या तालमीत तयार झाली हा पोरगी. अगदी तुमच्यासारखी वागली. नाही म्हणजे समोरच्याचं मन कसं सांभाळावं हे बरोबर शिकवलं तिला. आणि आता काय भिशाद आहे आदित्यची इडली चटणी खायला नाही म्हणायची. बघा आता कशी खाऊ घालेल ती. आणि इतक्या हळू आणि नाजूक आवाजात विचारते ना की समोरचा घाबरतोच नाही म्हणायला. हो का? गंमत असते नाही प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाची. हो ना. बरं माई, येऊ का मी? बर बर. चला. अच्छा. आदित्य, राणे काकूंनी स्पेशली इडल्या बनवल्या तुझ्यासाठी. मला माहितीये तू सूप प्यायलायस पण त्याला 2 तास झाले आदित्य. आणि त्यांनी एवढं प्रेमानं बनवलंय तर टेस्ट तरी कर ना. तसं वाडीत सगळ्यांचा लाडका आहे मी. एक विचारू तुला? नको. अरे दादा घे ना. राणे काकूंनी खास इडल्या पाठवल्यात माझ्यासाठी. हो येस. अरे वा, पण मस्त करतात ना इडल्या. आणि एकदम हलक्या असतात. बरं काय तुला हलकं वाटतंय का? आहे थोडीफार सुधारणा, पण किती हळू रे. त्याचं जखडून राहणं नको वाटतं आता. मेघना जरा चटणी आण ना. हा आलेच. त्यात मार्च एंडिंग. नेमकं कामाचा लोड असता नाही झालं. ऑफिसमध्ये बाकीच्यांवर प्रेशर येतं ना. तसं घरून मॅनेज करतोय मी, पण प्रत्यक्ष तिथे असणं वेगळंच. ऍक्सिडेंटला पण आत्ताच व्हायचं होतं का? ए आदित्य, ऍक्सिडेंट काही तुमचं कॅलेंडर बघून होतं का? तुमची अपॉइंटमेंट घेऊन? नशीब हसलास. का रे हल्ली इतका कमी असतोस? हा नाही नाही नक्की पक्का. बरं तुला सोडायचं कॉलेजला मेघना? नाही दादा, आज नाही जाणार आहे कॉलेजला. असं नको करूस मेघना. मी म्हणालो तुला माझी काळजी घ्यायला घरात खूप लोक आहेत. ऐकत का नाहीयेस तू? जा तू. का वैतागलास एवढा? नर्वस झाली ना ती? अरे पण दादा काही चुकीचं बोललो का मी? तसं नाही आदित्य. बघ जर का ती आजारी असती तर तुझाही घरातनं पाय निघाला असता का? तसंच आहे ते. आणि तू तर असं दाखवतोस की तुला गरजच नाही तिची. आदित्य बायकांना नाही आवडत आहे, लक्षात ठेव. बाय. गरजच नाहीये ना तिची मला.
रागावलीस आदित्यवर? हर्ट झालीस? त्यांनी तुला जा असं सांगितलं म्हणून? नाही दादा, तसं काहीच नाही. तसं नाही, पण तसंच हो ना? ऍक्च्युली मेघना, तू जरा चिडचिडा झालाय. बघ ना, ऐन कामाच्या वेळी त्याला घरात बसून राहावं लागतंय, त्यामुळे जरा जास्त चिडचिड वाढली आहे त्याची. जे काम स्वतः करायचं ते फोन करून दुसऱ्या कोणाकडनं तरी करून घ्यावं लागतं. आणि अशा वेळेस ना आजूबाजूची माणसं नकोशी वाटतात. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. बरोबर आहे तुमचं. आणि तसंही दादा, आदित्यविषयी काहीच तक्रार नाहीये माझी. पण फक्त तक्रार नसणं एवढंच पुरेसं नसतं नवरा बायकोच्या नात्यात. बरोबर? टेक इट इझी. ओके, बाय. बाय. माझी काहीच तक्रार नाहीये, पण आदित्य मात्र आदू भेटल्यापासून खूप दूर गेलाय. मी कशी वागले म्हणजे त्याला बरं वाटेल? त्या दिवसापासून एकही पेंटिंग उतरत नाहीये हातातून. का आणलं नाहीये तिनं तिला माझ्या समोर? आणि ती समोर येऊन सुद्धा मी एकही शब्द नाही बोलू शकलो तिच्याशी. आता ही जीवाची तगमग थांबवू तरी कशी? थांब. हॅलो सर. येस सर, त्याच्यावरच काम करतोय. हो, कंप्लीट झालं की पाठवतो सर मी तुम्हाला. येस सर, बाय. आदित्य, ए आदित्य, ए मला पटकन सांग ना, दोन्ही साड्यांपैकी कुठली साडी नेसू? तुझ्या मनात कोणती आहे? ऍक्च्युली ना मला दोन्ही खूप आवडतात, म्हणून तर कन्फ्युजन झालंय. आणि ना आमच्या बोक्याला सुद्धा विचारलं तर तो म्हणाला दोन्ही नेस. आता दोन्ही कशा नेसू? ए सांग ना. अगं पण कुठे चाललीस? कुठे? अरे माझी मैत्रीण आहे ती ज्योती. अच्छा, ती गोबरेगालांची? हा, तिने ना नवीन घर घेतलंय, तर गृहप्रवेशाची पूजा आहे म्हणून तिथे चालले. ए मेघना, तू येतेस? मी आले असते ताई, पण नाही नको. तुला काय विचारतेय? अभ्यास असेल ना तुझा, आणि 4-5 तास तर काय सहजच निघून जातील तिथे. शिवाय आदित्यकडे लक्ष सुद्धा द्यायचंय ना तुला. मग अरे तुझ्याशी काय बोलत बसलीये? आदित्य सांग ना लवकर. ही नेस. शोभतोस की नाही माझा भाऊ? मला सुद्धा ना या दोन्हींपैकी हीच थोडी जास्तच आवडली होती. चालेल, चल आता ही साडी नेसते आणि तयार होते. अर्चू, माझा लॅपटॉप घेतेस जरा बाहेर? घेतेस का म्हणजे? अगं म्हणजे इथे बसून बसून कंटाळा आलाय, थोडा वेळ बाहेर बसतो जरा. हो चालेल ना, दे. हळू. आणि आधार दे जरा मला. हो देते भाऊराया, ये हळू.
जोर नको तिथे पायावर. हळू चला. शाबास. चलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो हॅलो. नंबर तर अननोन आहे. कोण करताय फोन मला? झालं 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 सुरू झालं सुरू झालं. झालं का? चला सुटला तुम्ही आणि मी. पण ते पल्लव साठी आहे. हा पण मजा येते की नाही? आणि स्वतः दुरुस्त केल्यावर आणखीनच मजा येते. अगदी अगदी. पण आता देऊ नका त्याला. नाही, अभ्यास सोडून तो खेळत बसेल याच्या बरोबर. हो तेही बरोबरच आहे. कपाटात ठेवून देतो. तुझा अभ्यास झाला ते जरा चहा टाकणार आहेस का? अभ्यास माझा अभ्यास केल्यासारखाच वाचतेस पेपर. मला आवडतो पेपर वाचायला. आणि तुम्ही नसताना तेव्हा ज्ञानामृत पाजायची जबाबदारी स्वतःकडे येते ना, माझ्याकडे. मग तेव्हा हा पेपरच उपयोग येतो बरं का माझ्या. हा मी नसताना कशाला? मी असताना घेत जा की जबाबदारी. आवडेल मला. नको रे बाबा. तुम्हाला उगीच निमित्त मिळेल ना माझी चेष्टा करायला. अरे उगीच. हा. बरं तुमचे झालं का दुरुस्त वगैरे करणं? हा. मग आता जरा आदित्यला अंगणात फिरवून आणा की. कंटाळा तो बिचारा एका खोलीत बसून बसून. बर आणतो फिरव. तू चहा टाकतो. होय. पडला असता म्हणून मी. अरे इथेच आहात का दोघं? हो, काम करता करता पेंग आली त्याला, त्यामुळे. ते काम झालंय का व्हायचंय? मग आहे अजून, पण आहेत 1-2 तास. हो ना. मग चल आपण जरा अंगणात चक्कर मारूया. नाही तुझा पाय जरा मोकळा होईल आणि तुला जरा फ्रेश पण वाटेल. ना ना बिना काही नाही. आईबाबांचं ऐकायचं असतं. आणि काय आहे, आईबाबांचं ऐकलं ना की नंतर त्यांना म्हणता येतं आता मी तुमचं ऐकलंय, आता तुम्ही माझं ऐका. तेव्हा नंतर आमच्यावर दादागिरी करायची असेल तर आत्ता आमचं ऐक. चला तुमच्या पुढे माझं काय चालणार आहे? करेक्ट. रडत खडत का होईना पण जा रे. बघ नंतर तूच नाना थँक्यू म्हणशील. फ्रेश वाटेल तुला एकदम. चल मेघना, हवं तर तूही जा त्यांच्या बरोबर. माही नको, मी चहा टाकते. जगास. बर सावकाश उठशील का रे? आलो आलो मी आलो. थांब. ये हळू 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 हळू. चल जपून जा. हो हो. ये पाय सांभाळ. सावकाश. पाय सांभाळ. हळू 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 हळू. सावकाश सावकाश. पूर्ण पूर्ण भार देऊ नकोस. ऐक बघ दुखेल. बस चल आता वळीत ना. आणि तू असं अवघडल्यासारखा का करतोस? नीट धर बरं मला. हा असं काही नाही हो नाना, पण माझ्यामुळे सगळ्यांना. हो असं पण आहे का? बर
बस जरा इथे बस बस. हळू 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 हळू. अरे काय झालंय तुला? तुला आता घरातली माणसं पण परकी वाटायला लागलीत का? हे बघ काही प्रॉब्लेम आहे का? अरे केवढा अस्वस्थ दिसतोयस तू. माझ्याशी खोटं बोलणं जमणार नाही म्हणून गप्प बसलास ना? ठीक, नको बोलूस, जशी तुझी मर्जी. अरे बोल रे बाबा, काय तुझ्या मनात आहे ते सांगून टाक एकदा. ते मनात ठेवलंस ना तर त्रास होईल रे बाळा तुला. अरे तुझी तगमग चक्क तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. बोल रे. नाना, माझ्या एका कलिगचा विचार करत होतो. कलिगचा? हो. काय झालं त्याचं? ए बाबड्या, बोल रे, बोल बोल. त्याचं जिच्यावर जीवापाड प्रेम होतं तिचं दुसऱ्याच मुलाबरोबर लग्न झालं.